ते बाहेर पडेल. महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे. तत्पूर्वी कोणीही या प्रकरणावरती बोलत नव्हतं. सर्वात अगोदर मी बोललेलो आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये. नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत. मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही. पण पोलिसांवरती गुन्हे दाखल करताना पोलिसांची असंवेदनशीलता किंवा पोलिसांनी काळेबेर केलंय असं एकंदरीत हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे. मोठं प्रकरण आहे. त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं उचित. सर, तुम्ही रस्तोगींना पत्र लिहिलेलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.